शेतकऱ्यांसाठी 19 जून आत्ताच्या झटपट ठळक बातम्या। मान्सून 4 दिवसात महाराष्ट्राच्या काही भागात पोहोचेल। मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो। 9 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। लोकसभेतील पराभवानंतर भाजपच्या सगळे सोयरे आदेशाच्या हालचाली। रविवारच्या बैठकीत भाजप आमदारांनी मांडली आग्रही भूमिका। शिंदे सेने आमदारही अनुकूल। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मान्सूनचा जोर वाढणार। मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज। मराठवाडा विदर्भातही अलर्ट। आता रेशन वितरण होईल वेळेत। दुकानदारांना नवीन ई-पास मशीन। 4G तंत्रज्ञानाचा वापर। थंब न झाल्यास डोळे स्कॅन होणार। नगर तालुक्यात मूग सोयाबीन क्षेत्र वाढणार। मृग नक्षत्रातील पावसाची जोरदार हजेरी। वापसा झालेल्या ठिकाणी पेरणीला सुरुवात। महायुतीत बिघाडीची चिन्हे। अजित पवारांची राष्ट्रवादी सोबळावर लढवण्याची तयारी। पक्षाच्या आजच्या बैठकीत होणार लोकसभा निवडणुकीबाबतचे मंथन। अक्कलकोटमध्ये मुसळधार पाऊस। कुरनूर धरण मायनस मधून प्लस मध्ये। मागील वर्षी गाळ काढल्याने यंदा पाणीसाठा वाढणार। लिंकिंग खते मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप। माळशिरस तालुक्यात विक्रेत्यांकडून विक्री होत नसलेली खते शेतकऱ्यांना घेण्यास भाग पाडण्याचा प्रकार उघडकीस। पावसाने विश्रांती घेताच पेरणीला वेग। बियाण्यांचे दर वाढल्याने शेतकरी त्रस्त। जूनच्या सुरुवातीलाच 234 मिमी पाऊस। बळीराजा उत्साही। 1.5 लाख शेतकरी पीक कर्जापासून अद्यापही वंचित। पीक कर्ज वाटप करण्याकडे खासगी बँकांचा कानाडोळा। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा नाही। हाकेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडे कडाडल्या। मराठा आरक्षणास विरोध नाही, पण चुकीचे प्रमाणपत्रे देणे मान्यही नाही। ओबीसींवर अन्याय होत असेल तर आंदोलनात उतरणार। छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर। जातीनिहाय जनगणनेची मागणी। उद्धव ठाकरे गटाला जोरदार झटका। आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा। मतमोजणी केंद्रात अवैध प्रवेश केल्याचा आरोप।